नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सफर घडवणार आहे रत्नागिरी शहरातल्या सागरी मत्स्यालय आणि संग्रहालयाची. रत्नागिरीतल्या बसस्टॉपपासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर मांडवी बीचच्या पुढे भगवती मंदिर रोडवर हे मत्स्यालय आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे मत्स्यालय तुम्ही पाहू शकता. या मत्स्यालयामध्ये प्रवेश करता क्षणी आमचं लक्ष वेधून घेतलं ते कृष्णकमळाच्या वेलाने. इथेच मागे तिकीट खिडकी आहे. संग्रहालयात आणि मत्स्यालयात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 20 रुपये प्रवेश शुल्क द्यावं लागतं. या ठिकाणी काही खूप दुर्मिळ आणि सुंदर अशा गोष्टी असल्या तरीही पर्यटन केंद्र म्हणून हे ठिकाण अजून डेव्हलप होण्याची गरज आहे. चला तर मग आपण या मत्स्यालय आणि संग्रहालयात आतमध्ये जाऊया. आतमध्ये एंट्री करतानाच मला माहीत होतं की इथे खूप सुंदर सुंदर मासे बघायला मिळणार आहेत. आणि सुरुवातीलाच या एका फिश टँकने आमचं स्वागत केलं आहे, ज्याच्यामध्ये बेबी फिश आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. खूप सारी जैवविविधता इथे बघायला मिळते आहे. या माशांचे आकार आणि रंग खूपच सुंदर आहेत. थोडं पुढे गेल्यावरती या मत्स्यालयाचा आकर्षण बिंदू म्हणजेच गोड्या पाण्यातलं कासव आहे. याला पॉन्ड टर्टल असं पण म्हणतात. या मत्स्यालयाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक टँकच्या वरती त्या टँकमध्ये असलेल्या सागरी जीवाची माहिती देणारी तसेच त्यांची वैशिष्ट्य सांगणारी एक पिवळ्या रंगाची पाटी आहे. सागरी जीवांविषयी कुतूहल असणाऱ्यांबरोबरीनेच सागरी जीवांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठीही हे संग्रहालय एक भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या कासवाला बघून मन भरत नव्हतं, पण पुढच्या फिश टँकमधले मासेही आपली वाट बघतायत. हे आहेत कोई कार्प फिश. यांचं उगमस्थान मध्य युरोप व आशिया खंडातील आहे. या माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती असून त्या त्यांच्या रंगछटा व खवल्यांचे प्रकार यावरून ओळखल्या जातात. पुढच्या फिश टँकमध्ये आहेत इरिडेशंट शार्क. हे खरे शार्क नसून हे शार्कसारखे दिसतात म्हणून त्यांना असं नाव पडलं आहे. यांचं उगमस्थान दक्षिण पूर्व आशियातील नद्यांमध्ये आहे. तुम्ही बघू शकता या मत्स्यालयातल्या फिश टँक्सची सजावटही खूप छान प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळेच हे आकर्षक मासे अजूनच आकर्षक वाटत आहेत. आत्ताच्या फिश टँकमध्ये दिसणारे हे रंगीत मासे आहेत रेनबो शार्क. हे टाकीचा तळ आणि पृष्ठभाग स्वच्छ करतात. यांना रुबी शार्क असं पण म्हणतात. यांचं उगमस्थान इंडो चीन भागातील नदीच्या पात्रांमध्ये आहे. आत्ता आपण बघतो आहोत तो मासा आहे कटला मासा. हा साधारणपणे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ राहणारा मासा आहे. इतर माशांच्या तुलनेत या माशाची वाढ झपाट्याने होते. वर्षभरात तो 1 ते 1.5 किलोनी वाढतो. याच्या अंगावर मोठे खवले असतात. यापुढचा मासा आहे ऑस्कर. हा मासा आकाराने थोडा मोठा असून याचे रंगही खूपच आकर्षक आहेत. मत्स्यप्रेमींमध्ये हा मासा विशेष प्रसिद्ध आहे. उगमस्थान ॲमेझॉन नदी किनाऱ्यावरील देशांमध्ये. आत्ता आपण बघतो आहोत सिल्वर अरवाना. हा मासा भक्ष्य पकडण्यासाठी नदीच्या पाण्याबाहेर सारख्या उड्या मारतो आणि म्हणून याला मंकी फिश असं पण म्हणतात. याचं उगमस्थान दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीमध्ये आहे. या फिश टँकमधल्या याच्या गोल गोल गिरक्या बघणं हा एक मस्त अनुभव आहे. यापुढे येत आहेत सिल्वर डॉलर. हे कळपात एकत्रितपणे राहणारे मासे आहेत. चंदेरी रंग असल्यामुळे यांना सिल्वर डॉलर असं नाव आहे. हा छोटासा मासा 10 वर्षांपेक्षा जास्त जगू शकतो. यापुढे आपल्या डोळ्यांचं पारणं फेडण्यासाठी येत आहेत गोल्ड फिश.
यांनी जणू काही डोक्यावरती ऑरेंज कलरची कॅप घातली असं वाटते. या माशाचे रंग खूपच सुंदर आहेत, अगदी आकर्षक म्हणावेत असे. यापुढे आपलं भव्य सौंदर्य आणि शाही रंग घेऊन येत आहेत डिस्कस फिश. यांचा हाच भव्य रंग आणि शाही सौंदर्य याच्यामुळे या मास्यांना किंग ऑफ ॲक्वारियम असा सन्मान दिला जातो. खरंच हे या मत्स्यालयाचे राजेच वाटत आहेत. पण हे काय, हा एक राजा बहुतेक माझ्याकडे जरा रागाने बघतोय, मला शिक्षा द्यायच्या विचारात दिसतोय. मी आता पुढच्या फिश टँककडे वळते. हे आहेत या मत्स्यालयातले सगळ्यात लोकप्रिय सयामी फायटिंग फिश. हे डेंजर फिश आहेत. 2 मासे एकत्र आले किंवा स्वतःचंच प्रतिबिंब बघूनही हे मासे आक्रमक होतात, म्हणून यांना फायटर म्हटलं जातं. इतर मासे आपल्या कल्ल्यांमार्फत पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन शोषून घेतात, पण हे मासे मात्र थेट हवेतला ऑक्सिजन घेऊ शकतात. मघाशी आपण बघितलं एक गोड्या पाण्यातलं कासव. आता इथे सादर होतं आहे एक मोठं समुद्री कासव. हे पाणी थोडंसं दूषित असल्यामुळे हे कासव नीट दिसत नाही आहे, पण याचा आकार आणि याची भव्यता मात्र तरीही लक्षात येते. या जातीची कासवं बरेचदा अंडी घालण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील एकाच ठराविक जागेची निवड करतात. कासव बघून झाल्यावरती आपण बघतो आहोत टीन फॉईल बार्ब फिश. या माशांची खवलं धातूप्रमाणे चमकतात आणि म्हणून त्यांना टीन फॉईल म्हणतात. हे मासे कळपात राहणारे असल्याने फिश टँकमध्ये 4 ते 5 एकत्र ठेवावे लागतात. आत्ता दिसत आहेत आकर्षक असे येलो लॅब सिक्लिड्स फिश. गोड्या पाण्यातील हे लोकप्रिय मासे आहेत. हे प्रामुख्याने एकपेशीय वनस्पती खातात. खडकावरील शैवाल खाण्यामध्ये हे मासे आपला बराच वेळ घालवतात. या प्रजातीत मादी खडकांच्या पृष्ठभागावर अंडी घालते आणि ती उबविण्याकरिता आपल्या तोंडात ठेवते. खरंच आई आईच असते, मग ती माशांची असो किंवा माणसाची. हे मासे प्रामुख्याने पूर्व आफ्रिकेतील सरोवरात आढळून येतात. आत्ता तुमच्या भेटीला आले आहेत गोरामी फिश. गोरामी हे नाव जपानी आहे. सयामी फायटिंग फिशसारखे हे मासेसुद्धा थेट हवेतला ऑक्सिजन घेऊ शकतात आणि त्यामुळे काही कारणाने जर हे मासे पाण्याबाहेर काढले तरीही ते काही काळ अगदी सहजपणे जिवंत राहू शकतात. या माशातला येल्लो रंग खूपच सुंदर आहे. चंदेरी रंगाच्या या माशांपेक्षा हा येल्लो मासा मला जास्त आवडला. हे आहेत पाकू मासे. या माशांचे डोळे खूपच सुंदर आहेत. यांचं उगमस्थान दक्षिण अमेरिकेतील नद्यांमध्ये आहे. हे मासेही दिसायला फारच सुंदर आहेत. आत्ता आपण बघतो आहोत ती आहे फ्रेश वॉटर कम्युनिटी टँक. ही एक मोठी टँक असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे एकत्र ठेवलेले आहेत. सागरी मत्स्यालय व संग्रहालयाची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक आणि शेअर करा, म्हणजे इतरांनाही या माशांचं सौंदर्य अनुभवता येईल. मत्स्यालयाची ही आकर्षक सफर इथेच संपत नाही आहे, पण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असल्यामुळे या व्हिडिओचे मी 2 भाग करते आहे, तर कृपया याचा दुसरा भागही नक्की बघा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.